नमस्कार पॉलिसीधारक मित्रांनो, मी बजरंग गुलगुंडे, शतकवीर विमा प्रतिनिधी, चेअरमन क्लब मेंबर 98J। मित्र, आपण आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये येऊन थांबलेलो आहोत। मार्च महिना चालू झालेला आहे। मार्च महिना म्हणजे आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो। या महिन्यामध्ये जर आपण आपल्या कुटुंबासाठी पॉलिसी घेतली तर मागील 11 महिन्याचं व्याज हे आपल्याला या महिन्यामध्ये मिळत असतं। या महिन्यामध्ये जर आपण पॉलिसी घेतली तर आपल्याला खूप काय बेनिफिट वेगळ्या स्वरूपामध्ये बोनस म्हणून मिळत असतं। मित्र, आपल्याला आपला वाढदिवस ज्या दिवशी आहे, समजा वाढदिवस जर तुमचा ऑक्टोबर महिन्यामध्ये असेल, नोव्हेंबर महिन्यामध्ये असेल किंवा डिसेंबर महिन्यामध्ये असेल, तर आपल्याला एक वाढदिवसाची आठवण म्हणून 30 तारीख आपल्या पॉलिसीसाठी घेता येते, जेणेकरून पुढचा येणारा हप्ता हा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण उत्साहाने भरू इच्छितो। दुसरा फायदा म्हणजे मागल्या 11 महिन्याचं व्याज हे आपल्याला ह्या मार्च महिन्यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण जवळपास 1 वर्षाचं व्याज मिळणार आहे। तर माझी एक सर्वांना विनंती आहे की आपल्याला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलीच्या लग्नासाठी, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या म्हातारपणातील एक आधार म्हणून आपण या महिन्यामध्ये जरूर एक पॉलिसी घेऊन आपलं विमा संरक्षण आणि आपल्या म्हातारपणाचा एक आधार किंवा आपलं कुठलंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पॉलिसी जरूर घ्या, जेणेकरून आपल्याला म्हातारपणाला पुन्हा हात पसरावे लागणार नाहीत किंवा आपल्या पश्चात आपण असो किंवा नसो आपल्या कुटुंबावर, म्हणजेच आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला कुणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही। म्हणून मी म्हणतोय की कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर। नमस्कार पॉलिसीधारक मित्रांनो, मी बजरंग गुलगुंडे, शतकवीर विमा प्रतिनिधी, चेअरमन क्लब मेंबर 98J। मित्र, आपण आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये येऊन थांबलेलो आहोत। मार्च महिना चालू झालेला आहे। मार्च महिना म्हणजे आपल्या आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना असतो। या महिन्यामध्ये जर आपण आपल्या कुटुंबासाठी पॉलिसी घेतली तर मागील 11 महिन्याचं व्याज हे आपल्याला या महिन्यामध्ये मिळत असतं। या महिन्यामध्ये जर आपण पॉलिसी घेतली तर आपल्याला खूप काय बेनिफिट वेगळ्या स्वरूपामध्ये बोनस म्हणून मिळत असतं। मित्र, आपल्याला आपला वाढदिवस ज्या दिवशी आहे, समजा वाढदिवस जर तुमचा ऑक्टोबर महिन्यामध्ये असेल, नोव्हेंबर महिन्यामध्ये असेल किंवा डिसेंबर महिन्यामध्ये असेल, तर आपल्याला एक वाढदिवसाची आठवण म्हणून 30 तारीख आपल्या पॉलिसीसाठी घेता येते, जेणेकरून पुढचा येणारा हप्ता हा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपण उत्साहाने भरू इच्छितो। दुसरा फायदा म्हणजे मागल्या 11 महिन्याचं व्याज हे आपल्याला ह्या मार्च महिन्यामध्ये पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला पूर्ण जवळपास 1 वर्षाचं व्याज मिळणार आहे। तर माझी एक सर्वांना विनंती आहे की आपल्याला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलीच्या लग्नासाठी, आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी किंवा आपल्या म्हातारपणातील एक आधार म्हणून आपण या महिन्यामध्ये जरूर एक पॉलिसी घेऊन आपलं विमा संरक्षण आणि आपल्या म्हातारपणाचा एक आधार किंवा आपलं कुठलंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक पॉलिसी जरूर घ्या, जेणेकरून आपल्याला म्हातारपणाला पुन्हा हात पसरावे लागणार नाहीत किंवा आपल्या पश्चात आपण असो किंवा नसो आपल्या कुटुंबावर, म्हणजेच आपल्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला कुणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही। म्हणून मी म्हणतोय की कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर।